शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे विठ्ठल लवकर उठायचं विठोबा रखमाईल घाला आता ध्यान ठेव फक्त विठोबा रखमाईल नाही तर मग जय विठ्ठलच होत नाही श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्न जनता वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वेदानंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैरागी शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे आपल्याला समस्त वेद समस्त शास्त्र आणि 18 ही पुराणांचं तात्पर्य सांगतात विठ्ठल श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान मेळ या ठिकाणी ही नैमित्तिक कीर्तनाची सेवा प्रति महिन्याला वारीच्या निमित्तानं या ठिकाणी होत असते गेल्या वर्षी मला वाटतं ह्याच वारीला मी या ठिकाणी कीर्तन केलं होतं म्हणजे कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झाला होता तीच वारीची परंपरा पुन्हा योगीराज महाराजांनी चालू ठेवली त्यांनी सांगितलं तीच वारी त्या वारीला तुम्हाला पुन्हा कीर्तन करावं लागेल म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण या कीर्तनासाठी उपस्थित आहोत गावातील परिसरातील गुणीजन मंडळी ज्येष्ठ वारकरी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत पूजनीय आदरणीय गुरुवर्य राजाराम महाराज या ठिकाणी आहेत अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आता मला परिचय नसल्यामुळे सगळ्यांचं नाव घेणं किंवा नामोल्लेख करणं शक्य नाही आहे पण सगळेच अगदी ज्येष्ठ आणि निष्ठावान असलेली वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत थोडासा उशीर आपल्याला कीर्तन आरंभ करण्यासाठी झालेला आहे त्यामुळं कीर्तन संपण्यासाठी थोडासा उशीर होऊ शकतो असं तुम्हीच सांगितलेलं आहे उशिरापर्यंत केलं तरी चालेल असं आहे एखाद दुसरं चरण याचं झालं तरी खूप होईल तुकाराम महाराजांनी या अभंगातून वेद शास्त्र आणि पुराण यांचं तात्पर्य सांगितलेलं आहे नेमकं वेदाला काय म्हणायचंय समस्त शास्त्रांना देखील नेमकं काय सांगायचंय
आणि 18ही पुराणांना या जीवाला नेमका काय उपदेश करायचा आहे ते तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आपला हा वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय आहे, वेदाला मानणारा संप्रदाय आहे. आपले सर्व संत हे वेदानुमार्गी आहेत. वेदमार्गे मुनी गेली त्याची मार्गे चालिलो, नकळीची विषयांधा म्हणोनी उघड बोलिलो. वेद मार्गाने ऋषी मुनी गेले आणि त्यांच्याच मार्गाचं अनुसरण मी करत चाललेलो आहे. सगळ्याच संतांनी आपल्याला असं सांगितलं. आपल्याकडे एक शिष्ट शब्द आहे. शिष्ट शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ पुरुष. वेद प्रामाण्य अभ्युपगंतृत्वम शिष्टत्वम अशी त्याची व्याख्या केली. ज्याने आपल्या जीवनामध्ये सर्वस्वी वेद प्रामाण्याचा स्वीकार केलेला आहे त्याला म्हणतात शिष्ट. म्हणून त्या श्रेष्ठ पुरुषांच्या आचाराला आपण शिष्टाचार असं म्हणत असतो. शिष्टाचार शब्द आपण योग्य अर्थात घेतो. शिष्टाचार म्हणजे श्रेष्ठ लोकांचा आचार व्यवहार. पण केवळ शिष्ट शब्द बाजूला काढला की त्याचा उलटाच अर्थ करून ठेवलेला आहे आपण शिष्ट शब्दाचा कोणत्या अर्थाने प्रयोग करतो? फुगीर माणूस. लक्षात आलं? हा आपण केलेला शिष्ट शब्दाचा विशिष्ट अर्थ आहे. विठ्ठल तसे अनेक शब्द आपल्या ताब्यात सापडून अडचणीत झाले. आपल्या तपस सामर्थ्यानं आपण त्यांचे अर्थच बदलून टाकले. स्वामी विवेकानंदांनी एका व्याख्यानात असं म्हटलेलं आहे, उच्च आध्यात्मिक स्थितीचं दर्शन घडविणारे शब्द पण सामान्यांच्या अज्ञानी लोकांच्या ताब्यात सापडले की त्या शब्दांचं अवमूल्यन होत असतं. त्यातला कृपा शब्द आहे. कृपा शब्दाचा अर्थ काय? स्वार्थम अनपेक्ष पर दुःख प्रहरण इच्छा कृपा असा त्याचा अर्थ आहे शास्त्रामध्ये. कोणताही स्वार्थ न पाहता दुसऱ्याचं दुःख दूर व्हावं अशी आंतरिक कळकळ आणि ते दुःख दूर करण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न त्याला म्हणतात कृपा. विठ्ठल. आपण कोणत्या अर्थी कृपा शब्द वापरतो? कुठेही वापरतो. गाडीवर लिहितो आई वडिलांची कृपा. तिथं कृपा शब्दाचा अर्थ फक्त पैसे. दादांची कृपा, नानांची कृपा. नानाने शेती विकली तरी चालते गाडी घ्यायला. लक्षात आलं? त्या कृपा शब्दावर दावा कृपा केली आहे. अनेक शब्द आहेत. मला हे सांगायचं शिष्ट शब्द आहे. त्या शिष्ट शब्दाचा अर्थ आहे जो वेद प्रामाण्याचा पूर्णपणे स्वीकार करतो, वेदानुसार आपलं जीवन जगतो त्याला म्हणतात शिष्ट. आपले सर्व संत हे शिष्ट आहेत. विठ्ठला. की मायवणी पापी उघडी केली विपाय ते नेसविल्या विन न पाहे शिष्टू जैसा. ज्ञानोबा येथील अंतरा शिष्टांचे अनुभव तुकोबर आहे म्हणतात. शिष्ट म्हणजे श्रेष्ठ पुरुष. आणि त्या श्रेष्ठ पुरुषाला श्रेष्ठत्व का प्राप्त झालं? त्यानं वेद प्रामाण्याचा स्वीकार केला म्हणून. वेद मार्गाचं अनुसरण तो आपल्या जीवनात करतो म्हणून आपल्या सर्व संतांनी वेदाचं अनुसरण केलेलं आहे. तुकोबाराय देखील म्हणतात आम्ही आमच्या वाणीनं दुसरं काहीच बोलणार नाही. वेदानं ज्या नीती धर्माचा उद्घोष केलेला आहे त्याच उच्चारण फक्त आम्ही आमच्या वाणीनं करू. वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती. करो संती केले ते, करो संती केले ते, करो संती केले ते, करो संती केले, करो संती केले ते, करो संती केले. वाचा बोलो वेद नीती, करू संती केले ते, करू केले संती ते, करू केले संती ते. वाचा बोलो नीती, करू केले संती ते, करू केले संती ते, करू केले संती ते. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या वाणीनं तेच बोलू. वाचा बोलो वेद नीती. आणि करायचं असेल तर करू संती केले ते. संतांनी जे केलं तेच करू. आणि बोलायचं असेल तर वेद जे बोलला तेच आम्ही बोलू. सर्व संतांनी वेदाचं प्रामाण्य स्वीकारलेलं आहे.
अलीकडच्या काळामध्ये काही अनभ्यासी मंडळी किंवा अर्धवट अभ्यास केलेली मंडळी काहीतरी कुणाचं तरी काहीतरी वाचून म्हणत असतात की संतांनी वेदाविरोधी काय केलं, बंड केलं. वेदानं स्त्री शूद्राधिकांवरती अन्याय केला म्हणून त्याच्या विरोधात संतांनी काय केलं, बंड केलं. लक्षात आलं. आणि संतांनी जे काही सांगितलं ते काही वेदातलं सांगितलं नाही. स्वयंप्रज्ञेनं त्यांना जे स्फुरलं ते त्यांनी जगापुढं मांडलं. असं काही लोक उगाचच अभिनिवेशानं म्हणत असतात, पण त्यांच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. सगळ्याच संतांनी आणि सगळ्यात थोर आचार्यांनी वेदाला आई म्हटलेलं आहे. नाही श्रुती परवती माऊली जगा. विश्वमाऊली ज्ञानोबा वेदाला आई म्हणतात आणि या वेदरूपी आई सारखी आई जगात नाही असं म्हणतात. पया हितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. या वेदासारखी दुसरी आई नाही असं ज्ञानोबारायांनी म्हटलं. केवळ ज्ञानोबारायांनीच म्हटलं असं नाही. ज्ञानोबारायांनी ज्यांचं अनुसरण केलं त्या भगवान भाष्यकारा ते वाट पुसतू त्या आदिगुरु शंकराचार्यांनी देखील वेदाला काय म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे. शतश्लोकी नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे. शतश्लोकी 100 श्लोक त्याच्यात आहेत मोठमोठे. त्या एका श्लोकामध्ये त्यांनी वेदाला आई म्हटलं आणि वेद का आई आहे याचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे. स्वंबालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने तुमग्री द्राक्षम खार्जुरमाम्रम सुखदलम अथवा योजयत्यंबिकास्य तद्वच्चेतोती मूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात बोधोपाये रणैकैरवशमुपनिषद बोधयामास सम्यक विठ्ठला. मोठा श्लोक आहे, त्याचा अर्थ सांगतो. स्वम रोदमानम बालम, स्वतःच रडणार बाळ ते शांत व्हावं अशी इच्छा करणारी त्या बाळाची आई काय करते, वेगवेगळे उपाय करते. काहीतरी खायला त्याला देते आणि काय करत असते, त्या रडणाऱ्या बाळाला शांत करत असते. असं व्यवहारामध्ये आपण पाहतो. स्वंबालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने तुमग्रे. काय करते उपाय, द्राक्षम खार्जुरम आम्रम सुखदलम योजेती अंबिका अस्य. त्या बाळाची आई असे अंबिका या गोष्टींची योजना करते. काय देते, द्राक्ष देते, खार्जुरम खजूर देते, आम्रम आंबे देते, सुकदलम चांगली केळी देते. कदली फलम कदलम म्हणजे केळी. त्यांनी सुपद जोडलेलं आहे. मला वाटतं आचार्यांना 2500 वर्षापूर्वीच कळालं असेल पुढे चालून केळी चांगली राहणार नाही. लोक पावडर बिवडर मध्ये काहीतरी पिकवतील म्हणून सुकदलम चांगली केळी देते असं म्हटलेलं आहे. मी तर म्हणतो त्यावेळेस हा श्लोक लिहिला म्हणून म्हटले द्राक्षम खार्जुरम आम्रम. आताच्या आयांना पाहून आचार्यांना वेगळा श्लोक लिहावा लागला असता, बिस्किटम चॉकलेटम. लक्षात आलं, असं काहीतरी देऊन ती त्या बाळाला काय करते, शांत करते. एवढंच लक्षात घ्यायचं. रडणाऱ्या बाळाला ते बाळ शांत व्हावं अशी इच्छा करणारी त्या बाळाची आई वेगवेगळ्या पदार्थांची खाद्यपदार्थांची योजना करून त्या बाळाला काय करते, शांत करते. हे झालं उदाहरण. तद्वत चेतोती मूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात. अगदी त्याचप्रमाणे या जीवाचे अनंत जन्म झालेले आहेत आणि त्या अनंत जन्मामध्ये विषय उपभोगल्यामुळं त्या विषय उपभोगाचे संस्कार त्याच्या चित्तावरती दृढ झालेले असल्यामुळं ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे, त्याला उद्धाराचा कोणताच मार्ग सुचत नाही. अशा त्या मूढ अज्ञानी त्या बाळाला वेगवेगळे उपाय करून त्याच्या उद्धाराचा मार्ग ही वेदरूपी आई दाखवते. असा त्या श्लोकाचा काय आहे अर्थ. अनेकही ही उपाय वेगवेगळ्या उपायांच्याद्वारे. कारण सगळ्यांचा अधिकार काही सारखा नाहीये. सगळे एका अधिकाराचे नाहीत. सगळ्यांना कर्माचाच उपदेश केलेला नाही, सगळ्यांनाच उपासनेचा उपदेश केलेला नाही, सगळ्यांनाच ज्ञान मार्गाचा देखील उपदेश केलेला नाही, सगळ्यांनाच योग मार्ग देखील श्रुतीनं दाखवलेला नाही, सगळ्यांनाच तीर्थयात्रा करण्याचाही आदेश तिनं केलेला नाही. पण हे वेगवेगळे उपाय मात्र सांगितले. कारण या जगामध्ये लोक भिन्न आहेत आणि पिंडे पिंडे मतीर भिन्न. प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे, तिचे संस्कार भिन्न आहेत, पूर्वजन्मीचे संस्कार भिन्न असल्यामुळं त्याचं कल, त्याचा ओढा प्रत्येकाचा वेगवेगळ्या गोष्टींकडे आहे. म्हणून वेगवेगळ्या उपायांनी या श्रुतीरूपी आईनं या बाळाचा काय केलेला आहे, उद्धार केलेला आहे, उद्धार करण्याचा प्रयत्न करते. असो, वेदाला काय म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे, हे मला सांगायचं. आचार्यांनीही म्हटलं, ज्ञानोबारायांनीही म्हटलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील वेदाला आई म्हटलेलं आहे. कुठं म्हटलं सांगतो तुम्हाला.
वेदाचा द्वेष करणाऱ्याला तुकोबारायांनी शिव्या घातलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं, मातेची जो थाने फाडी तया जोडी कोणते, वेदानिंदी तो चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ. उदाहरण दिलं त्याने. त्या बाळानं आपल्या आईच्या स्तनातील दूध प्राशन करून आपलं जीवन व्यवस्थित जगावं हे सोडून ते बाळ जर हातामध्ये चाकू सुरी घेऊन त्या आईची स्तन जर कापू लागेल तर पर्यायाने नाश कोणाचा होईल? त्याचा स्वतःचाच घात होईल. मातेची जो थाने फाडी तया जोडी कोण ते, त्याला कसली काय प्राप्ती होणार? अगदी त्याच पद्धतीनं वेदानिंदी तो चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ. तो चांडाळ आहे, भ्रष्ट आहे, सुतकी आहे, खळ आहे. कोण? वेदाची जो निंदा करतो तो. विठाला यावरून काय लक्षात आलं? सर्व संतांनी वेदाचं प्रामाण्य स्वीकारलेलं आहे आणि संतांनी जे काही सांगितलेलं आहे ज्ञान, ते सर्व ज्ञान कुठलं सांगितलेलं आहे? वेदातलंच सांगितलेलं आहे. उलट त्या वेदातलं ज्ञान आणखी सोपं करून सांगितलेलं आहे. विठ्ठला वेदाचे केले विवरण, अर्थही गहन करून या तुकोबारायांची गाथा म्हणजे चारही वेदाचं स्पष्टीकरण आहे, चारही वेदाचं भाष्य आहे. आणखी गंभीर अर्थ त्यातून काय केलेला आहे? प्रकट केलेला आहे. श्री गुरु साखरे महाराज असं म्हणत असतात कधी कधी, त्या वेदाला देखील असं वाटेल त्याने जर तुकोबारायांची गाथा पाहिली कुणी वेदानं, तर त्या वेदाला सुद्धा असं वाटेल मी या मंत्र रूपात असायला नको होतं, हे अभंग रूपातच चांगलं. विठ्ठला जीवाच्या आत्यंतिक हिताची काळजी करणारी ही वेदरूपी कोण आहे? माऊली आहे. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचं एका वाक्यात उत्तर आलं पाहिजे. जीवाला जे समस्त दुःख प्राप्त आहे त्याचं एकच कारण सांगा. आता इथं अनेक लोक आपण बसलेलो आहोत, प्रत्येकाला काय आहे? दुःख आहे. या जगामध्ये दुःख नाही असा जीवच नाही. आणि तो म्हटला माझं सर्व दुःख नष्ट झालं तर तो जीव नाही, तो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला असला पाहिजे. प्रत्येकालाच काय आहे? दुःख आहे. त्या वाचस्पती भामतीकार वाचस्पतींनी असं म्हटलेलं आहे, एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदि दुःखम नाम जगती न स्यात्. या जगामध्ये दुःख नावाचा पदार्थच नसता, दुःख नावाची वस्तूच अस्तित्वात नसती तर कुणीही शास्त्र शिकण्याची इच्छा केली नसती, कुणीही कीर्तन ऐकली नसती, कुणीही देवदर्शन केलं नसतं, कुणीही दान धर्म तप तीर्थयात्रा केली नसती. हे सगळं करताना आपण दिसतो. मी कीर्तन करतो, हे सगळे लोक कीर्तनाला साथ करत आहेत, तुम्ही श्रवण करत आहात, तिकडं आणखी कोणी अन्नदानाची सेवा म्हणून कोणीतरी काम करत असेल. हे सगळं आपण का करतो माहितीये का? आपल्याला दुःख प्राप्त आहे आणि या उपायाने दुःख दूर होईल असा आपल्याला विश्वास आहे. मला एवढंच सांगायचं, दुःख प्राप्त आहे प्रत्येकाला आहे. पण आता प्रत्येकाला जर विचारलं आपल्याला प्राप्त असलेल्या दुःखाचं कारण काय, सगळे वेगवेगळं कारण सांगतील. ते अज्ञानामुळे. कोणी म्हणतील माझ्याकडे धन नसल्यामुळं मी दुःखी आहे, कोणी म्हणतील धन आहे पण मला मानच नाही गावामध्ये, लक्षात त्यामुळं काय आहे मी दुःखी आहे. कोणी म्हणेल नाही सगळं आहे, मानही आहे, धनही माझ्याकडे आहे, पण आरोग्यच माझं ठीक राहत नाही. कोणी म्हणेल मी निरोगी आहे, धनही आहे, गावातही मान आहे, पण गावातच आहे. पुढचं कळलं तुम्हाला? न सांगता तुम्हा लक्षात आलं. विठ्ठला ही दुःखाची वेगवेगळी कारण आपण अज्ञानापोटी सांगू, पण मला एका वाक्यात आणि खरं कारण सांगायचंय. जीवाला प्राप्त असलेल्या दुःखाचं एकच कारण आहे. काय कारण आहे? तो शास्त्र आज्ञेप्रमाणे वागत नाही म्हणून. विठ्ठला म्हटले पुरावा द्या, पुराव्याशिवाय बोलू कसं आम्ही? मग असतीच वस्तू होई, जैसे आपली स्वस्ती सहजे आपण केली असो. यह शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम वाप्नोति न सुखम न पराम गतिम न सुखम. विठ्ठला
जो शास्त्रविधीचं उल्लंघन करून मनाला वाटेल तसं वागतं त्याला श्रेष्ठ गती तर प्राप्त होणारच नाही, पण लौकिक सुख देखील प्राप्त होणार नाहीत. या श्लोकाखाली ज्ञानोबरायांनी विस्तारानं भाष्य केलेलं आहे. गरिबी हटाव 1-2 ओव्या मी सांगणार आहे. सगळं बघत गेलं तर या अभंगाचं एक चरण व्यवस्थित पाहायला सुद्धा 10-5 कीर्तन करावी लागतील, कारण अजून वेद शब्दाची एकही व्याख्या मी सांगितलेली नाही आहे. विठ्ठला जो जगी समान सकृपू हिता हित दाविता दीपू तो अमान्य केला बापू वेदू जेणे. ज्ञानोबाराय म्हणतात वेद कसा आहे, जो जगी समान सकृपू सगळ्यांवरती सारखी कृपा करणारा तो आहे. भेदभाव करत नाही, भेदभाव वेद करतो असं अज्ञानामुळे आपल्याला वाटतं, नाहीतर मग हे चरण खोटं होऊन जाईल. तू ज्ञानोबारायांचं जो जगी समान सकृपू सगळ्यांवरती तो सारखी कृपा करतो. हिता हित दाविता दीपू जीवाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे याचं प्रकाशन करणारा तो काय आहे, दिवा आहे. कोण? वेद. असा तो वेद तो अमान्य केला बापू वेदू जेणे. असा बाप असलेला वेदच ज्यानं काय केला, अमान्य केला. वेदाला मानतच नाही तो म्हणतो नाही नाही मला काय ज्ञान नाही का, मला काय बुद्धी नाही का, मी कशाला शास्त्रानुसार माझं जीवन जगू, माझं भलं काही मला कळत नाही का, असं काही लोक म्हणतात. त्यांच्याविषयी ज्ञानोबाराय म्हणतात त्यांना सुख प्राप्त होऊ शकत नाही. एवं परत्र ना स्वर्गू ना अहिकही विषय भोगू तेथ केवता प्रसंग मोक्षाचा तो. तिथंच ओव्या आहेत. अशा रीतीनं त्या वेदाला अमान्य करणारा जो कोणी आहे, शास्त्राला मानणारा जो नाही, त्याला परत्र परलोक प्राप्त होणार नाही. परत्र ना स्वर्गू स्वर्गलोकही प्राप्त होणार नाही. एवं परत्र ना स्वर्गू. बरं जाऊ द्या, परलोक नका का प्राप्त होईना, आम्ही मानतच नाही म्हटले परलोक असतो म्हणून. ना अहिकही विषय भोगू इहलौकिक विषय भोग त्याचा सुद्धा आनंद वेदाचं उल्लंघन केल्यानं प्राप्त होणार नाही. तुमची वैषयिक सुख सुद्धा तुम्हाला व्यवस्थित उपभोगायची असतील तर ती देखील वेदाज्ञेनेच उपभोगावी लागतील. विठ्ठला ना ऐहिकही विषय भोगू. मग जर ऐहिकच विषय भोग वेदाज्ञेशिवाय व्यवस्थित प्राप्त होत नसतील तर तेथ केवता प्रसंगू मोक्षाचा तो. मोक्षाची गोष्टच करायची नाही. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. ज्याला सामान्य विषयांपासून होणारा जो आनंद आहे तो सुद्धा जर वेदाज्ञेशिवाय प्राप्त होत नसेल तर मोक्ष काय आपल्या नाना दादा आप्पा यांनी ठेवलाय का. मग काय करावं लागेल. पुढचा श्लोक तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. या कारणे पै बापा जयाथी आपुली कृपा तेणे वेदाची या निरोपा आन न कीजे. ज्याला वाटतं आपल्यावर आत्मकृपा व्हावी त्यानं वेदाच्या निरोपाकडं काना डोळा करू नये. वेद म्हणजे निरोप. कोणी दिलेला? देवानं दिलेला. जसं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप. देवानं सांगितलेला निरोप घेऊन फक्त आम्ही आलेलो आहोत. तसं वेदानं जे काही सांगितलं ते म्हणजे देवानं जीवाला पाठवलेला निरोप आहे. तेणे वेदाची या निरोपा आनन कीजे. आणि त्या निरोपाकडं कानाडोळा करायचा नाही. काय करायचं? लक्ष द्यायचं. वेद काय सांगतोय आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं. ते म्हटले त्याने होईल काय? ते म्हटले अनायासे तुमचं कल्याण होऊन जाईल. कसं? उदाहरणं सांगितलेली आहेत. आता पूर्ण अभंग व्हावा असं काही आवश्यक नाही आहे. लक्षात आलं का? वेळ झाली की आपण संपू, जेवढं होईल तेवढं. पण जे झालं ते मात्र चांगलं पिंजूनच झालं पाहिजे. विठ्ठला श्लोकाखालच्या 7-8 ओव्या आपल्याला पाहणं आवश्यक आहे. कुठपर्यंत पया हितापासून काढी ती तिथपर्यंत ती ओव्या अगोदर सांगून ठेवली. अजून 6-7 ओव्या आपल्याला पाहाव्या लागतील. एक झाली.
या कारणे पै बापा जयाथी आपुली कृपा तेने वेदाच्या निरोपा आन न कीजे. मग काय करायचं, त्या वेदाज्ञेकडे लक्ष द्यायचं. वेद आपल्याला काय सांगतोय ते चांगलं बारकाईनं ऐकायचं आणि आपल्या जीवनात उतरवायचं. त्याने काय होईल, सहज कल्याण होईल. कसं, उदाहरणं दिलीत तिथं त्यांनी. पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता अनायासी आत्महिता भेटीची ते. ती पतिव्रता माऊली, तिचा उद्धार व्हावा म्हणून तिनं वेगळं कोणतंही साधन करण्याची गरजच नाही. तिनं काय करायचं, आपल्या पतीच्या मताचं काय करायचं, अनुसरण करायचं. म्हटले त्याने होईल काय, अनायासे आत्महिता भेटीची ते. सहजच अनायासे विनासायास दुसरा कोणताही प्रयास न करता आत्मकल्याणाला ती काय होईल, प्राप्त होईल. हे एक उदाहरण आहे. अगदी त्याच पद्धतीनं जीवानं दुसरी कोणतीच खटपट न करता वेद आपल्याला काय आज्ञा देतो ते फक्त काय करायचं, ऐकायचं आणि त्याप्रमाणे वागायचं. आपलं आत्मकल्याण होईल. पुढे आणखी एक दृष्टांत दिला. ना तरी श्री गुरु वचना दिठी देतू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. ना तरी शब्दाचा अर्थ आहे किंवा. ज्ञानोबाराय म्हटले हे पतिव्रतेचं उदाहरण नसलं कळालं हरकत नाही, दुसरं सांगतो. सत्शिष्य जो आहे त्याने काय करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. श्री गुरूंची प्राप्ती झाली ना, मग काय करायचं, पडो निराहे न तये ठाई. पडून राहील म्हणजे झोपून राहायचं नाही. म्हणजे आत्मकल्याणाकरता वेगळी खटपट योगाधिक साधनं करायची नाहीत. श्री गुरु सांगतील तसंच करायचं. संतांची प्राप्ती जर आपल्या जीवनात झाली असेल तर काय करायचं, ते म्हणतात पडो निराहे न तये ठाई. उगाच शब्द खूप चांगला आहे. उगाच शब्दाचा अर्थ काय, काही व्यर्थ खटपट न करता. हा काय आहे, सरळ सरळ त्या उगाच शब्दाचा अर्थ आहे. पण माणसं उगीच राहत नाहीत, उगाच काहीतरी करत असतात. विठ्ठला श्री गुरूंची प्राप्ती झाली ना, आता दुसरं साधन करण्याची गरजच नाही. ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये असं म्हणतात की हे श्री गुरु जणू कोण आहेत, समुद्र आहेत. आणि या श्री गुरु रूपी समुद्राला प्रवृत्ती रूपी सर्व गंगा येऊन मिळतात. म्हणजे जे काही करायचं साधन ते श्री गुरु प्राप्तीच्या अगोदर करायचं आणि त्या पुण्यानं श्री गुरु प्राप्त होतील. श्री गुरु प्राप्त झाल्यानंतर काय करायचं, काहीच करायचं नाही. ते सांगतील तेवढंच करायचं. अगदी त्याच पद्धतीनं ना तरी श्री गुरु वचना दिठी देतू जातना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. तो सत्शिष्य स्व उद्धारासाठी दुसरी कोणतीच खटपट न करता गुरु सांगतील त्या वाक्याकडे नीट काय करतो, लक्ष देतो आणि तेवढ्यानंच आत्मभुवना माझी पैसे. आत्मभुवनामध्ये त्याचा काय होतो, प्रवेश होतो. म्हणजे तो मोक्षाला काय होतो, प्राप्त होतो. हे उदाहरण आहे. अगदी त्याच पद्धतीनं जीवानं स्व उद्धारासाठी काहीच न करता वेद आपल्यासाठी काय सांगतो आहे त्याकडे लक्ष द्यावं आणि त्याप्रमाणे वागावं. त्याचं सहजच काय होईल, कल्याण होईल. म्हटलं आता हे पतिव्रतेचं उदाहरणही नाही कळालं, सत्शिष्याचं उदाहरणही नाही कळालं. म्हटले काय हरकत नाही, हे असो द्या. म्हटले हे दोन उदाहरण, हे असो आपला ठेवा हाता अथी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे. सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण ज्ञानोबारांनी सांगितलं. आपल्याच घरामध्ये रात्री अंधार झाला, लाईट गेलेली असेल, आपल्याला आवश्यक असलेली आपलीच वस्तू आपणच घरात ठेवलेली सापडत नसेल, मग काय करतो आपण, बॅटरी म्हणा दिवा म्हणा तो घेतो आणि आदरपूर्वक पुढा की पुढं धरतो. हेळसांड करतो का, आपटतो का बॅटरी अशी, नाही, आदरपूर्वक. आणि मग त्या बॅटरीच्या माग जातो प्रकाशात आणि त्या वस्तूला काय करतो, प्राप्त करून घेतो. हे सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे. हे असो आपला ठेवा, आपलाच ठेवा हाता आथी जरी यावा. तो हाताला यावा असं वाटत असेल तर आदरे जेवी दिवा पुढा कीजे. त्यानंतर सिद्धांत सांगतात ज्ञानोबराय, तैसा अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेणे श्रुती स्मृती माथा बैसणे घापे. अगदी या तीन उदाहरणांप्रमाणे ज्याला वाटतं समस्त पुरुषार्थाचा मी स्वामी व्हावं त्यानं काय करावं, श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे शास्त्र यांना डोक्यावर घ्यावं. विठ्ठला म्हणजे वेदाचं आणि शास्त्राचं ऐकावं. किती ऐकावं, पुढचीच व्हावी, दुसरीकडे जात नाही आपण. आज शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. किती ऐकायचं त्या शास्त्राचं. शास्त्राने सांगितलं हे तुला प्राप्त झालेलं राज्य, याच क्षणी या राज्याचा काय कर, त्याग कर. तर त्या राजानं
कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तत्क्षणीच त्या राज्याचा काय करावा, त्याग करावा, इतकं ऐकलं पाहिजे. म्हणजे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. आणि शास्त्राने सांगितलं हे विष घे तुझं कल्याण होईल. डोळे झाकून कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता तत्क्षणीच ते विष प्राशन केलं पाहिजे. असं म्हणायचं नाही हे विष घेतल्यानं हे जीवाच्या विरोधी आहे, म्हणजे हे माझा जीव घालील, प्राण घालवील. इतकी त्या वेदावर श्रद्धा असली पाहिजे. ऐसिया वेदैक निष्ठा जालिया जरी सुभटा तरी क्या आहे अनिष्ठा भेटणे का. अशी वेदनिष्ठा ज्याच्या जीवनात प्रकट झाली त्याचं अनिष्ठ, त्याचं अकल्याण, त्याचं वाटोळं कोण करू शकेल. विठ्ठला मग आता ह्या सगळ्या ओव्या झाल्यावर एक ओवी येते. पया हितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा वेदासारखी आई नाही आहे. कारण ती अहितापासून या जीवाला दूर करते, भय दाखवते, नरकाधिकाचं भय दाखवते, पापाचं भय दाखवते आणि वाईट गोष्टीपासून त्याला काय करते, बाजूला करते. जसं लहान मुलाला त्याचं अकल्याण होऊ नये म्हणून ती आई काय करत असते, भीती दाखवत असते. तिकडं जाऊ नको, तिकडं कोण आहे, भोकडी आहे, धरी बाबा आहे असं म्हणत असते. असतो का, नाही. पण त्यानं त्या काट्या कुट्यात अंधारात जाऊ नये त्यासाठी त्याला काय करत असते, तिथून परावृत्त करीत असते. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती. पुण्याचं प्रलोभन देऊन का होईना, स्वर्गाधिकाचं प्रलोभन दाखवून का होईना, पण त्याला पुण्यमार्गाला आणत असते. हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. असा जो वेद आहे तो वेद जीवाच्या कल्याणासाठी बोलला. किती बोललेला आहे तो, खूप बोललेला आहे. अनंता वै वेदा. कारण जीव एक नाही, त्या सगळ्या जीवांना एकच मार्ग सांगून चालणार नाही. त्यांचा अधिकार काय आहे, भिन्न. मगाशी तो श्लोक जो बोललो आचार्यांचा त्याच्यामध्ये पद आलेलं आहे, अनेकही उपायही, वेगवेगळ्या अनेक उपायांच्या माध्यमातून. एकच उपाय कसा काय सांगेल तो वेद. म्हणून आपला जो वैदिक धर्म आहे हा श्रेष्ठ यासाठी आहे की या मार्गामध्ये, या वैदिक धर्मामध्ये एकच मार्ग सांगितलेला नाही आहे. अनेक जे दुसरे धर्म म्हणविले जातात त्यांच्यामध्ये एकच दिवस, एकच स्थान, एकाच दिशेला, एकच प्रार्थना. लक्षात आलं का. आपल्याकडे वेगवेगळं आहे. वेगवेगळं काय, पिंडे पिंडे मतीर भिन्न, प्रत्येकाची रुची भिन्न आहे. अहो एका घरात 10-5 माणसं असतील तर त्या एका घरातील माणसांची खाण्यापिण्याची रुची सुद्धा सारखी नाही. कोणाला कशाची भाजी आवडते, कोणाला कशाची आवडते. लेण्याबाबतीत कपडे कोणाला रंगीत आवडतात, कोणाला सफेद आवडतात. मग एका घरातील 10-5 माणसं जे असतात त्यांची या खाण्यापिण्याच्या बाबतीत जर एकमत होत नसेल तर या जगामध्ये अनंत जे मानव आहेत त्यांचा उद्धार करण्याकरिता त्यांच्या संस्कारानुसारच मार्ग सांगावा लागेल ना. म्हणून उपास्यानाम अनियम हा आपल्या धर्मामध्ये, एष धर्म सनातन हा, उपास्य देवी देवतांच्या बाबतीमध्ये एकच नियम सांगितलेला नाही, याच देवाची प्रार्थना करा म्हणून. कुणाला तो भगवंत दत्त रूपात आवडलं तर जा करा, दत्ताचं भजन करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. कुणाला तोच परमात्मा, तेच परमतत्व आईच्या रूपामध्ये आवडतं, त्यांना जगदंबेची काय करायची, उपासना करायची. कुणाला तेच परमतत्व गणपतीच्या रूपामध्ये भावतं, कुणाला भगवान महादेवाच्या रूपामध्ये भावतं, कुणाला विष्णू भगवंताच्या रूपात भावतं. काही अडथळा सांगितलेला नाही आहे. कारण एकम सद विप्रा बहुधा वदंती, श्रुती आहे, वेदाचं वचन आहे. सत एकम, सत्तत्व किती आहे, एक. विप्रा हा ज्ञानी लोक, बहुधा वदंती, त्याला वेगवेगळ्या नावानं हाका मारतात, वेगवेगळ्या आकारात त्याची कल्पना करतात. विठ्ठला मला एवढं आज यासाठी सांगायचं की वेद थोडं का बोलला नाही. बाकीच्या सगळ्या ग्रंथांची श्लोक संख्या, आकार, परिमाण सांगता येत. गीता किती श्लोक, 700 श्लोक. किती अध्याय, 18 अध्याय. ठीक आहे. रामायण, महाभारत, अमुक पुराण, तमुक पुराण, त्याची श्लोक संख्या आपल्याला सांगता येणं शक्य. म्हटले वेदाच्या रुचा त्याची संख्या सांगता येत नाही. कारण अनंता वै वेदा. वेद किती बोलला, अनंत बोलला. कोणत्या विषयासंबंधी बोलला, सगळ्याच विषयासंबंधी बोलला. वेदानं बोलायचं सोडलंच नाही. वेदू काय न बोले, अमृतानुभवामध्ये ज्ञानोबा म्हणतो. वेद काय बोलणार नाही, सगळंच बोलतो. शेती कशी करावी तेही सांगितलं, अंतराळात कसं जावं तेही सांगितलं,
जीवविज्ञान तेही सांगितलं, शस्त्रास्त्र तेही सांगितलं, अगदी जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन वशीकरण हे सगळं सांगितलं. पुन्हा देवाचं स्वरूप तेही सांगितलं, त्याच्या प्राप्तीचा मार्ग तोही सांगितला, कर्म उपासना ज्ञान योग जप तप सर्वच सांगितलं. म्हणजे किती बोलला? अनंत बोलला. वेद काही थोडं थिडकं बोलला नाही, त्याची संख्याच सांगता येणं शक्य नाही. पण एवढा अनंत बोललेला वेद, त्याला या अनंत गोष्टी सांगण्यामध्ये स्वारस्य नाही. लक्षात आलं का? आता मी अभंग घेतला 4 चरणाचा, आणि या अभंगात काय आलं ते एका वाक्यात सांगितलं की नाही? कोणताही कीर्तनकार सांगतो की नाही, सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा असून 4 चरणांचा असून या प्रकरणातील असून या अभंगामध्ये तुकोबराय असं असं म्हणतात, म्हणजे एका वाक्यातच सांगतो. सेवेकरता घेतलेला अभंग 4 चरणाचा असो 6 असो कितीही चरणाचा असो, 100 चरणाचा अभंग आहे. आपल्याला विचारलं या अभंगात काय सांगितलं, तरी देखील आपण किती वाक्यात सांगू? एका वाक्यात. त्याचं तात्पर्य एका वाक्यात सांगू. अगदी त्याच पद्धतीनं वेद अनंत बोललेला आहे, पण अनंत गोष्टी सांगण्यामध्ये त्याला स्वारस्य नाही. त्याला एक गोष्ट दाखवून देण्याकरिता अनंत गोष्टी बोलाव्या लागलेल्या आहेत. जसं कीर्तनकाराला त्या कीर्तनाचं चरण त्याचं स्पष्टीकरण करण्याकरता तासभर काय करावं लागतं? बोलावं लागतं. तासभर बोलून काय सांगितलं ते चरण काय केलं? स्पष्ट केलं. अगदी त्याच पद्धतीनं वेद किती बोलला? अनंत बोलला. पण त्या अनंत बोलण्याच्या पाठीमाग त्यातून तात्पर्यार्थ मात्र एवढाच शोधला, असं पहिल्या चरणात सांगतात. वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ तुना शोधेला, अर्थ तुनाची शोधेला, अर्थ तुनाची शोधेला, अर्थ तुनाची शोधेला, विठोबाचे चरण जावे, विठोबाचे चरण अर्थ तुला शोधेला, अर्थ तुला शोधेला, अर्थ तुला शोधेला, अर्थ तुला शोधेला, विठोबाचे चरण विठोबाचे चरण वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला तुकोबराय. समस्त वेदाचं तात्पर्य सांगतात. वेद किती बोलला? अनंत बोलला, त्याला मर्यादाच नाही. कोणत्या कोणत्या विषयासंबंधी बोलला? सर्व विषयासंबंधी बोलला. पण त्यातून मात्र तात्पर्यार्थ एवढाच सांगितलेला आहे. असं कसं? एवढं मोठं तो बोलला आणि त्यातून एवढासाच कसा काय तात्पर्यार्थ असतो? तात्पर्यार्थ थोडासाच असतो, पण तो स्पष्ट करण्याकरिता बाकीच्या सर्व गोष्टी काय कराव्या लागतात? सांगाव्या लागत असतात. बघा, विषय काढला होता आपण भगवद्गीतेचा. गीतेमध्ये अध्याय किती? 18. श्लोक संख्या किती? एकंदर 700. मला सांगा, 18 अध्याय आहेत, त्या अध्यायांची वेगवेगळी काय आहेत? नाव आहेत. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, कारण अर्जुनानं काय केलं? दुःख व्यक्त केलं, त्याला मोह झाला स्वजनांना पाहून. दुसरा अध्याय सांख्ययोग, तिसरा अध्याय कर्मयोग, 12वा अध्याय भक्तियोग. आणि प्रत्येक अध्यायामध्ये विषय काय आहे? वेगवेगळा आहे. पहिल्या अध्यायामध्ये काय विषय आहे? अर्जुनानं खेद केला म्हणून त्याला नाव पडलं अर्जुन विषाद योग. आता जे पहिल्या अध्यायात आहे ते दुसऱ्या अध्यायात आहे का? नाही. सांख्ययोग ज्ञानाची चर्चा तिथं केली. तिसरा अध्याय तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तिसऱ्या अध्यायात केवळ कर्माचंच काय केलेलं आहे? व्याख्यान केलेलं आहे. 12वा अध्याय भक्तियोग, भक्तांची लक्षणं सांगितली, भक्ती संबंधी बोलले म्हणून भक्तियोग.
म्हणजे प्रत्येक अध्यायात वेगवेगळं सांगितलेलं आहे, असं आपल्याला लक्षात आलंय की नाही? आलं. पण ज्ञानोबा म्हणतात नाही, अध्याय जरी 18 असले आणि श्लोक जरी 700 असले तरी देवानं एकच गोष्ट सांगितली. पटतंय का आपल्याला? आता पहिल्या अध्यायात जे सांगितलं ते काय दुसऱ्या अध्यायात सांगितलं का? दुसऱ्यात जे सांगितलं ते तिसऱ्यात सांगितलं का? नाही, आम्हाला तर वेगवेगळं दिसतं. पण ज्ञानोबा म्हणतात नाही, एकच सांगितलं. 700 श्लोक, 18 अध्यायाचे जे देव बोलिले एक दुजे नाही. ज्ञानोबा म्हणतात भले 18 अध्याय असतील, 700 श्लोक असतील, पण देवानं एकच गोष्ट सांगितली. पटतंय का आता आपल्याला? पण आता न पटून काय करता? लक्षात आलं का? सांगतोय कोण? ज्ञानोबा. ज्ञानोबा म्हणतात याचा अर्थ एकच गोष्ट सांगितलेली असली पाहिजे. कोणती सांगितली? नाही, दुसरी ओवी शोधायचीच नाही, त्याच ओवीत शोधायचं. शोधलं म्हणजे सापडतं. जे देव बोलिले एक दुजे नाही, देवानं एकच एक गोष्ट सांगितली. कोणती? दुजे नाही, द्वैत नाही, जीव देवाहून वेगळा नाही. हीच गोष्ट 18ही अध्याय आणि 700 श्लोकात सांगितली. विठ्ठला एवढीशी तर गोष्ट आहे ती. पण ती पटवून देण्याकरिता हे सगळं भारूड उभं करावं लागलं. 700 श्लोक, 18 अध्याय, गोष्ट किती सांगायची? दुजे नाही. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. हा जीव परमात्म स्वरूपाहून वेगळा नाही, द्वैत नाही. एवढंच सांगितलंय 700 श्लोकामध्ये. हे गीतेचं तात्पर्य ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. अनेक ग्रंथांचं तात्पर्य आपल्याला सांगता येणं शक्य आहे. रामायणाचं तात्पर्य एका महाविद्वानानं सांगितलेलं आहे. रामायणात किती श्लोक संख्या आहे रामायणाची? 100 प्रविस्तरम. चरितम रघुनाथस्य 100 प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. सगळे रामायण जर आपण गोळा केले, त्यांची श्लोक संख्या जर मोजली तर किती भरेल? 100 कोटी श्लोक. तर त्या महापुरुषानं सांगितलं या 100 कोटी श्लोकातून एकच एक सांगायचं, एक गोष्ट सांगायची. म्हटलं 100 कोटी श्लोक संख्यात्मक विस्तार आहे रामायणाचा, कोणती एक गोष्ट सांगितली? त्यांनी एक श्लोक सांगितलेला आहे बा. यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपी सहायताम अपंथानंतु गच्छन्तम सोदरूपी विमुंचती. रामायणाचं तात्पर्य त्यांनी सांगितलेलं आहे. काय आहे? यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपी सहायताम. त्यांनी सांगितलं जर माणूस सन्मार्गाने चालेल, सन्मार्ग सोडणार नाही, न्याय्य मार्गाने चालेल, तर तिर्यंचोपी सहायताम, तिर्यक योनीतील पशुपक्षी देखील त्याला सहाय्य करतात. हे रामायणातून शिकायचं. कारण प्रभू रामचंद्र सन्मार्गाने चाललेले होते, तर जटायू सारख्या तिर्यक योनीतील पक्ष्यांनी देखील त्यांची काय केली? मदत केली. वाणारा हाती लंका घेवविली म्हणे तुका, राणीजिया पाले खाईरा नेवाणे करविले लंकेश्वरा. त्या माकडांनी देखील, वानरांनी देखील काय केली? मदत केली. का? ते सन्मार्गाने चालले होते म्हणून. म्हणून रामायणातून हेच शिकायचं. सगळ्या रामायणाचं तात्पर्य हेच आहे की सन्मार्गाने तुम्ही जाल तर माणसंच काय, पशु पक्षी देखील तुम्हाला सहाय्य करतील. म्हटलं अजून कोणती गोष्ट शिकायची? त्यांनी सांगितलं अपंथानंतु गच्छन्तम सोदरूपी विमुंचती. आणि जर का तुम्ही अन्याय मार्गाने जाल, अनितीच्या अधर्माच्या मार्गाने चालाल, तर सोदरोपी सख्खा भाऊ सुद्धा विमुंचती, सोडून जातो. कोण गेलं सोडून? कोणाला? विभीषण रावणाला सोडून गेला. विठ्ठला एवढं मोठं रामायण, त्याचं तात्पर्य एवढंच सांगितलंय. लक्षात आलं? अनेक ग्रंथांचं आपल्याला सांगता येणं शक्य आहे. ते षडलिंग पूर्वक त्याचा काय करावं लागतो? म्हणतात अभ्यास करावा लागतो. उपक्रमोपसंहारो अभ्यासापूर्वता फलम अर्थवादोपपत्तिश्च लिंगन. तात्पर्य निर्णय करण्यासाठी या 6 लिंगांचा उपयोग करावा लागतो, अध्ययन करावं लागतं. मग सांगता येणं शक्य होतं की या ग्रंथाचं तात्पर्य हेच आहे. आता सगळ्या ग्रंथांचं एकाच आपण पाहणार नाही, कोट्यावधी ग्रंथांचं एकदाच पाहू. भगवान भाष्यकार शंकराचार्यांना विचारू. ते म्हटले कुठं गीतेचं, रामायणाचं, महाभारताचं वेगवेगळं तात्पर्य पाहता, मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात कोट्यावधी ग्रंथाचं तात्पर्य सांगून टाकतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. आचार्य म्हटले कोट्यावधी ग्रंथात जे सांगितलं ते मी तुम्हाला किती श्लोकात सांगतो? अर्ध्या. म्हटले अर्धा तर झाला ना, थांबा. म्हटले अर्धा राहिलाय अजून. लक्षात. मग खालच्या अर्ध्या श्लोकात सांगितलं ब्रह्म सत्यम
परमात्माच सत्य आहे. सत्य तू विठ्ठला. जगन मिथ्या, जगत काय आहे? मिथ्या आहे. आणि जीव हा ब्रह्म एव अपराहा न, जीव ब्रह्मच आहे, दुसरा नाही. या तीनच गोष्टी सगळ्या कोट्यावधी ग्रंथात सांगितल्या. पण या तीन पटाव्या म्हणून तेवढे लिहावे लागले. विठ्ठल त्याप्रमाणे तुकोबारा वेदाचं तात्पर्य सांगतात. वेद अनंत बोलिला. वेद किती बोलला? अनंत बोलला. गणतीच नाही, मर्यादाच नाही, पारच नाही, इतकं वेद बोलला. पण त्या वेदाचं तात्पर्य एवढंच आहे. अर्थ इतुलाची शोधिला. कोणता अर्थ आहे? तो आहे. पण मला आता इथे एक शंका उपस्थित करायची, तिचं समाधान करायचं आणि कीर्तन संपवायचं. एक चरण होईल, बाकीची बघू मग. लक्षात आलं का? त्यांनी बोलवलं तर इथं बघू, नाही तर कुठं तरी बघूच मग. त्याचं लक्षात आलं का? मला सांगा, या ग्रंथात नेमकं हेच सांगितलेलं आहे असं कोण सांगू शकतो? ज्यानं त्या ग्रंथाचं समग्र अध्ययन केलेलं आहे तो. आता इथं एखादा माणूस उठला आणि त्याने सांगितलं ज्ञानोबारायांनी 9033 ओव्यांमध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे. आपण नमस्कार केला की यांनी ज्ञानेश्वरीचं समग्र अध्ययन केलेलं असलं पाहिजे. 5-25 वर्षे तरी त्यामध्ये घातलेली असली पाहिजेत. म्हणून ठामपणे एवढ्या लोकात हे सांगू शकले की ज्ञानेश्वरीमध्ये हाच विषय सांगितलेला आहे. आपण विचारलं, नमस्कार केला, आपण ज्ञानेश्वरी कुणाकडे शिकला? तो म्हटला, शिकला, शिकायची काही भानगडच नाही म्हणे, मी कुणाकडेही शिकलेलो नाही. आणि एवढंच नाही तर ज्ञानेश्वरी ग्रंथ सुद्धा माझ्याकडे नाही. आता ही गोष्ट काही समन्वय होतोय का याचा? ज्यानं तो ग्रंथच पाहिलेला नाही, अभ्यासायचा तर विषय दूर राहिला, आणि तो सांगतो की या ग्रंथात हेच सांगितलं म्हणून. हास्यास्पद गोष्ट आहे की नाही? तुम्ही म्हणाल याचा या अभंगाशी काय संबंध आहे? मला सांगा. तुकाराम महाराज वेदाचं तात्पर्य सांगतात. मला सांगा बरं, तुकोबाराय वेद कुणाकडे शिकले? तुकोबारायांच्या कोणत्याही चरित्रकाराने असं लिहिलंय का तुकोबाराय वेद पाठशाळेत गेले होते म्हणून? एकाही चरित्रकारानं त्या घटनेचा कुठेच उल्लेख केलेला नाही. हा, मला मान्य आहे, पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने असं तुकोबाराय म्हणतात. मी पुराण पाहिली, दर्शनशास्त्राचा काय केला, धांडोळा घेतला, पण वेद मी शिकलो असं कुठंच म्हटलेलं नाहीत. उलट घोकाया अक्षर नाही मज अधिकार असं म्हटलेलं आहे. वेदाची अक्षर घोकण्याचा सुद्धा मला अधिकार नाही. म्हणजे ज्यांनी वेद पाहिलेलाच नाही, वेद वाचलेला नाही, वेद शिकलेले नाही, त्याचा अभ्यासच केलेला नाही, त्या वेदात नेमकं हे सांगितलं असं तुकोबाराय तुम्ही कसं म्हणू शकता? विठ्ठला शंका बरोबर आहे का? तुम्हाला नव्हती आली पण मला आलेली, मी मांडली, ती तरी बरोबर वाटते का? विचार केला तर काय येते? शंका येते. विचार केला नाही तर शंका नाही, कुशंका नाही. ती जुनी माणसं दृष्टांत सांगायची की नाही. 2 माणसं शेजारी जेवायला बसली होती एकमेकाच्या, आणि त्या घरातील लोकांनी डाळ भात, वरण भात केलेला होता. ते त्यांना वाढलं, नेमकी काय झाली, लाईट गेली. ती काही मेणबत्ती काही मिळेच ना. हेही म्हटले कशाला लाईटची वाट पाहायची, कुठेतरी जास्त पदार्थ आहेत. सुरू केलं त्यांनी. सुरू केलं तर एक माणूस प्रत्येक घासाला खडा लागला म्हणून बोंबलायचा, नावं ठेवायचं. ते घरातली माणसंही वैतागली. एक तर ती बॅटरी कुठे काही सापडे ना, आणि हा म्हणतोय प्रत्येक घासाला खडाच आहे. दुसरा माणूस काय निमूटपणे जेवत होता, त्याने एकही तक्रार केली नाही, म्हणून त्यांनी ती बॅटरी शोधली आणि आणून चमकवली. कोणाच्या तोंडावर चमकायची होती? जो तक्रार करतो त्याच्या. पण चुकून कोणाच्या तोंडावर चमकले गेली? जो विना तक्रार खात होता. काय दिसलं त्यांना त्या प्रकाशात? त्यांना असं दिसलं की ज्यानं कोणतीच तक्रार केलेली नव्हती त्याच्या मुखामध्ये एकही दात. आता खडे होते पण लागत नव्हते. का लागत नव्हते? दातच. आता खडेच काय, दगड सुद्धा लागणार नाही जर दात नसेल तर. हे झालं उदाहरण. त्याप्रमाणे शंका कोणाला येईल? जो विचार करील त्याला. जो विचारच करणार नाही त्याला शंका नाही, कुशंका नाही, सब कुछ अच्छा ही है. विठ्ठला शंका अशी आहे की तुकोबाराय जर वेद शाळेत गेलेलेच नसतील, वेद त्यांनी पाहिलेलाच नसेल,
वेद घोकलेलाही नसेल तरी देखील वेदाचं तात्पर्य ते कसं सांगतात. उलट एका ठिकाणी तर असं म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. इतंगा वावा बार माता येराणी वावा बार माता येराणी वावा बार माता येराणी वावा बार माता वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येराणी वावा बार माता येराणी वावा बार वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा नाही, आम्हासीच ठावा. वेदाचा खरा अर्थ आम्हाला ठाऊक आहे असं नाही, आम्हालाच ठाऊक आहे. अहो म्हटले जे अभ्यास करून मेले त्यांचं काय. 25-25 वर्ष वेद घोकले, ह्या टोकाचं त्या टोकाला कंठस्थ म्हणतात न पाहता. ते म्हटले एरांनी वाहावा भार माथा यथा खरश चंदन भारवाही. भारस्य वेत्ता न तू चंदनस्य. त्या वेदाच्या भाष्यकारांनीच म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे गाढव काय करतं, चंदनाचा भार वाहतात की नाही गाढव. गाढव म्हणतोय मी हो. त्यात आमच्या बोलण्याचा विपर्यास करतात लोक. आम्ही नवीन आलो याला कुठं, नेवासेला आलो तर येताना त्या गाडीला आडवे आले. कोण, गाढव. म्हटलं नेवाशात खूपच गाढव आहेत. ते एक जण बसला होता, महाराज असं कसं म्हणता. म्हटलं खरोखर आहेतच ना, म्हणून म्हटलं लोकांना थोडंच म्हटलं मी. असं अर्थाचा काय होतो, अनर्थ होतो. असो, गाढव ओझे वाहतात, वाळूचे वाहतात. आता तुम्ही काही उचलू देत नाहीत वाळू इकडं, त्यामुळं मातीचं वाळूचं ओझं ज्याप्रमाणे वाहतो तो गाढव, त्याप्रमाणे लाकडाचंही ओझं वाहतो चंदनाच्या. पण त्याला हे ठाऊक नसतं की आपल्या पाठीवर जे चंदनाचा भार आपल्या पाठीवर आहे ते चंदन अतिशय मोलाचं आहे. जगातील श्रीमंत लोक लक्षावधी रुपये खर्च करून ते आपल्या आनंदासाठी विकत घेतात. हे ज्ञान त्याला नसतं. तो जाणतो भारस्य वेत्ता, ओझं किती आहे एवढंच जाणतो. न तू चंदनस्य, पण त्या चंदनाचं मोल तो जाणत नाही. लक्षात आलं का. त्याप्रमाणे अनेक लोक भारांभर व्यर्थच पाठांतर करतात, तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे. पण अर्थाविन पोथी वाचून काय विठ्ठला. तुकोबाराय म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आता विचार करा, जर वेद ते शिकलेले नसतील, वेद त्यांनी पाहिलेलाच नसेल, वेद घोकण्याचाही ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांना अधिकार नसेल, तर त्या वेदाचा नेमका अर्थ, त्या वेदाचं तात्पर्य ते कसं काय सांगू शकतात, ही झाली शंका. याचं समाधान सोपं आहे. तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये जी काही साधना केली त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी नामसाधना केलेली आहे. रात्र न कळे दिवस न कळे, रात्र दिवस त्यांनी भगवंताचं चिंतन करणं सोडलं नाही. नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. वाणी विश्रांती घ्यायला तयारच नाही. इतकी ती अनावर झाली. एक चाल म्हणणारे बरं का तुमच्याच नादानं, लक्षात. वारकरी चाले फडकरी. माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मज झाली, माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा, अनावर वाचा,
माझी मज झाली तुझ्या नामाचा घेतला रे छंद या नामाचा घेतला रे छंद या नामाचा घेतला रे छंद या नामाचा घेतला रे माझी मज झाली माझी मज झाली अनवर वाजा अनवर वाजा अनवर वाजा माझी मज झाली छंदया नामाचा घेतला रे छंदया नामाचा घेतला रे छंदया नामाचा घेतला रे छंदया नामाचा घेतला रे माझी मज झाली माझी मज झाली अनवर वाजा अनवर वाजा अनवर वाजा माझी मज झाली तुमच्या नादानं थोडस म्हटलं आम्ही काही कधी भजन केलंच नाही असं आहे. मला सत्यविजय महाराज श्री गुरु वैकुंठवासी सत्यविजय महाराज त्यांनी त्यांचं माझा परिचय झाल्याबरोबर 2-3 कीर्तनं सांगितले ती 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी शिकून आलो आणि मग ते कीर्तनाला उभं राहायचे टाळ घेऊन. मग कीर्तन झाल्यानंतर मला सांगितलं छान बोलले चांगलं चिंतन केलं पण बुवा तुम्ही काही भजन केलेलं दिसत नाही लक्षात आलं. मग मी त्यांना उत्तर देताना असं म्हटलं नाही मला भजन येत नाही म्हणून. मी त्यांना असं म्हटलं की मी भजनासाठी वेळ दिला नाही. त्यावेळेस त्यांनी शाबासकी दिली. ते म्हटले हे उत्तर खरं उत्तर आहे. भजन येत नाही हे उत्तर खोटं आहे. केलं तर सगळंच येतं. विठ्ठला आम्ही काय वेळ दिला नाही देता आला नाही असं म्हणा हवं तर असो. तुकोबराय म्हणतात माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतलास. हे कळालं हो त्यांनी नामसाधना प्रचंड प्रमाणात केली हे कळालं. पण न शिकलेल्या वेदाचं तात्पर्य ते कसं काय सांगू शकले सांगतो तुम्हाला. त्यांचाच एक अभंग आहे. न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या. तुकोबराय म्हणतात जे कळू शकत नाही जे कळणं काय आहे दुरापास्त आहे जे अगम्य आहे ते सुद्धा कळून येईल. कशाने? नामे या विठ्ठले एकाची या. या भगवंताचं जर नामचिंतन केलं तर कळून येईल. हा एक अभंग. आणि आणखीन एका अभंगाचं चरण आपल्याला सांगायचंय पण तो काही गाथेमध्ये आता उपलब्ध असलेल्या गाथेत सापडणार नाही. वैकुंठवासी श्री गुरु वक्ते बाबांनी तो अभंग आम्हाला सांगितला होता. वक्ते बाबांचं नाव सगळ्यांना परिचित आहे. सर्वदर्शनाचार्य महान विद्वान होऊन गेले आपल्या संप्रदायामध्ये. त्यांनी सांगितलं तुकोबाराय त्या वेदाला म्हणतात वेदा तू आम्हाला तुझ्या दारात उभं करत नाही ना गोकण्याचा अधिकार देत नाही ना. ठीक आहे. वेद आम्हावरी रुसोनिया गेला हे चरण सांगितलेले. हा भंग नाही सापडणार प्रचलित गाथेमध्ये. बाबा म्हणायचे तुमच्याकडे उपलब्ध असलेले किती अभंग आहेत 4050 काहीतरी. माझ्याकडे 6500 अभंग आहेत लिखित जुन्या वह्या असं बाबा सांगायचे. ते मोठे अभ्यासक होते. तुकोबारायांचाच अभंग म्हणून त्यांनी सांगितला होता. वेद आम्हावरी रुसोनिया गेला. तुकोबाराय म्हणतात वेद आमच्यावर रुसला हो आम्हाला दारातही उभा करेना काय हरकत नाही. पण तुम्हाला व्यवहारात सांगतो एखादा साहेब आहे तो काही आपलं काम करत नसेल पण त्याचा बाप जर आपल्या ओळखीचा असेल. लक्षात आलं बोलणं. त्याचा बाप जर आपला मित्र असेल आणि तो भले आपल्याला ऑफिसमध्ये दारातही उभं करेना पण त्याचा बाप आपला कोण आहे जोडीदार आहे. आपण मनात काय म्हणतो तू नाही तुझा बाप काम करील म्हणतात की नाही लोक. तसं तुकोबाराय म्हणतात वेद आम्हावरी रुसोनिया गेला. वेद आमच्यावर रुसला काय हरकत नाही. आम्ही काय केलं आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. विठ्ठला वेद आमच्यावर रुसला हरकत नाही पण त्याच्या बापाला कंठात धारण केलं. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश. जो वेद आम्ही पाहिला देखील नाही
त्याचा देखील अर्थ सांगण्यामध्ये आम्ही समर्थ ठरलो, कारण त्या भगवंताच्या नामाची कृपा. विठ्ठला नाहीतर तुम्ही पहा बरं, सर्व संतजन जेवढे आहेत काय उच्च शिक्षित होते का लौकिक दृष्टीनं? महाविद्यालयात वगैरे कुठं ते शिकायला गेले होते का? नाही. लौकिक शिक्षण देखील ज्यांना प्राप्त झालं नाही असे हे संत पुरुष. पण त्यांनी जे वचन सांगितली जगासाठी की त्यांच्या मुखातून बाहेर पडली, त्याला वेद तुल्यता आली, वेद प्रामाण्यता आली. चोखोबारायांचा विचार करा बरं, 700-750 वर्षापूर्वीचा काळ, त्या काळामध्ये सामाजिक परिस्थिती किती विषम असेल, परंतु चोखोबारायांनी सुद्धा लिहिलेले म्हणजे गायलेले अभंग, त्यांच्या पत्नीने गायलेले अभंग सुद्धा त्या पंढरपुरातील महान पंडितांना काय करावे लागले, लिहून घ्यावे लागले. हा सगळा भगवन नामाचा प्रताप. म्हणून तुकोबारायांनी न पाहिलेला वेद सुद्धा त्याचं तात्पर्य अर्थ ते सांगू शकले. वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला. म्हटले कळालं वेदाचं तात्पर्य तुम्ही का सांगू शकता हेही कळालं. वेद अनंत बोललेला आहे परंतु अर्थ एवढासाच सांगितलेला आहे हेही कळालं. पण नेमका तो अर्थ काय, अभंगाचं दुसरंच. विठोबाची शरण जावे, 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 विठोबाची विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे, हेच समस्त वेदाचं काय आहे तात्पर्य आहे. त्या वेदानं अनंत गोष्टी जरी सांगितलेल्या असल्या तरी त्या सर्व गोष्टी मागं त्याला नेमकं हेच सांगायचंय की जीवानं आपलं आत्यंतिक कल्याण करून घेण्याकरिता त्या विठ्ठलाची शरणागती करावी आणि त्या भगवंताचं नाम अंतकरणातील निष्ठेनं गावं.
आता आपली निर्धारित वेळ तशी संपली आणि पावसाने देखील सांगितलं, लक्षात आलं का? आता तुमचं काय करा, उरकून घ्या. मी बरोबर 12 वाजेपर्यंत थांबलो होतो, तुमचं लांबलंय, मी काय करू? लक्षात आलं का? तुम्ही 10 वाजता सुरू करायला काय झालं, 10 वाजता येऊ शकलो असतो, पण थोडंसं अडचण आली, दुसरीकडेही जावं लागलं, मध्येही थांबावं लागलं एका ठिकाणी. आता जाता जाताही थांबवतात की काय, कोणीतरी फोन केलं तर मला नाही का? ते काय आहेतच असं. जीवानं देवाची शरणागती करावी आणि त्याच्या नामाचं चिंतन करावं, एवढंच वेदाला सांगायचंय. पण हे सांगण्याकरिता त्याला हे बाकीचं सगळं सांगावं लागलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं वेदार्थ सुलभ व्हावा म्हणून ज्या शास्त्राची निर्मिती भगवंताने ऋषीमुनींच्या माध्यमातून केली, त्या समस्त शास्त्रांचा देखील अंततः हाच विचार आहे. सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार. शास्त्र कोणतंही असो, वरवर ते वेगवेगळं बोलताना आपल्याला दिसत असले तरी अंती शब्द महत्वाचा आहे. अंततः, शेवटी का होईना, सगळे शास्त्रकार ह्याच निर्णयाला येतात की जीवानं देवाची शरणागती करावी आणि त्याच्या नामाचं काय करावं, चिंतन करावं. शास्त्राची भाषा देखील ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी तोच वेदार्थ सुलभ रीतीनं कळावा यासाठी पुराणांची निर्मिती केली आणि त्या पुराण कथांच्या माध्यमातून तेच तत्व सांगण्याचा काय केला, प्रयत्न केला. त्या 18ही पुराणांचा सिद्धांत देखील हाच आहे. शेवटचं चरण 18 पुराणी. 18 पुराणी सिद्धांत, 18 पुराणी सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत. तुका म्हणे हाचे हेत, तुका म्हणे हाचे म्हणे हाचे तुका म्हणे हाचे विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे. निज निष्ठा नाम गावे, गावे निज निष्ठा, निज निष्ठा नाम गावे. निज निष्ठा नाम गावे, विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण जावे. निज निष्ठा नाम गावे. निज निष्ठा नाम गावे. निज निष्ठा नाम गावे. आ
निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम घ्यावे विठोबाची शरण जावे विठोबाची शरण जावे ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. तुकोबराय सांगतात त्या 18ही पुराणांचा सिद्धांत, सिद्ध, अंत, निष्कर्ष, तात्पर्य, त्याचं रहस्य हेच आहे. ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या अभंगाच्या एका चरणात या अभंगाला गुंफलेला आहे. चहुविधी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती 4 वेद म्हणा, पण तिथं 6 शास्त्र म्हटलेलं आहे आणि इथं सकळ शास्त्रांचा विचार असं म्हटलेलं आहे. बहुतेक ठिकाणी शास्त्र शब्द आला की 6 शब्द त्याला जोडून येतो. बहुतेक ठिकाणी 6 शास्त्र, 6 आस्तिक दर्शन आणि 6 नास्तिक आहे. या सगळ्यांना मिळून सकळ म्हणतात. तुकोबराय सकळ शास्त्रांचा विचार असं का म्हटले असतील याचा विचार करायचा आहे, पण त्या चरणाचा विचार ज्या वेळेस करू त्यावेळेस लक्षात आलं का, हे विठोबाची शरण जावे असं म्हटलेलं आहे ना. त्या शरण शब्दाचाच विचार 8 दिवस पुरेल एवढा आहे. 1 सप्ताह करावा लागेल शरणागतीवर. विठ्ठला वेदांत शास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती आणि भक्ती शास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती. भक्तिशास्त्रीय दृष्ट्या शरणागती नारदांनी नारद पांचरात्र नावाच्या ग्रंथात सांगितलेली आहे. तिचे 6 प्रकार आहेत. आणि वेदांत शास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये शरणागतीचं जे काही चिंतन आलेलं आहे त्यातील 99.99% चिंतन, एखाद दुसरं स्थळ सोडलं तर बाकीची सगळी शरणागती ही त्यांनी वेदांत शास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती तिचा विचार केलेला आहे. तो मोठा विषय आहे. म्हणून मी सांगितलं संतांचे शब्द आहेत अल्पाक्षरम असंदिग्धम. हा जा भंग घेतला आणि रोज चिंतन केलं तरी 6 महिनेही चालू शकतो. 6च महिने नव्हे, आणखी बुद्धी देवानं दिली तर आणखी 6 महिने आयुष्य निघून जाईल. लक्षात आलं का. तरी देखील त्यातील अर्थ तसाच शिल्लक राहील. लक्षात. जैसे बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ज्ञानोबराय म्हणतात आमचे जे शब्द आहेत ते कसे आहेत. उदाहरण दिलं, बिंब सूर्यबिंब माध्यानाला आल्यानंतर हातात बचकेत मावेल एवढंच दिसतं, पण प्रकाश काय बचकेत मावेल एवढं. बचक ग्रामीण शब्द प्रयोग केला. मूठभर शब्द हा बोल प्रमाण भाषेतला शब्द आहे. मूठभर. शहरी माणसाला विचारलं किती फुटाने घेतले, मूठभर. तेच ग्रामीण खेडूताला विचारलं तर तो काय म्हणेल, घेतले बचकभर. तो बचक शब्द वापरला ज्ञानोबरायांनी. बिंब तरी बचकेची एवढे, पण ते काय बिंब बचकेत मावेल एवढं दिसतंय, पण प्रकाश काय बचकेत मावेल एवढा नाही. परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. त्रिभुवनालाही प्रकाशित करून तो प्रकाश उरतोच आहे. त्याप्रमाणे आम्ही
वापरत असलेले हे शब्द त्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती तेने पाडे त्या रीतीनं अनुभवावी म्हणजे जाणली पाहिजे. पण संतांच्या शब्दाचा विचार करू तेवढा थोडाच आहे. आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपण या अभंगाचा काही मोडका तोडका विचार या ठिकाणी करण्याचा काय केला, प्रयत्न केला. या ठिकाणी ही नैमित्तिक सेवा होते आणि या स्थानाचं आणि नेवासा संस्थानाचं हे जुनं नातं आहे. सोयरीक कशी आहे, ही जुनाट सोयरीक आहे. लक्षात आलं का? सद्गुरू वैकुंठवासी बन्सी बाबांनी या ठिकाणी साधनाही केले, अनुष्ठानही केले. जुनी जाणती सगळी मंडळी सांगतात, ज्यांनी बाबांना पाहिलंय, अनुभवलंय, त्यांच्या सानिध्यामध्ये काही काळ घालवलाय, भजन केलंय, त्यांच्याकडून काही शिकलेत, अशीच तुम्ही सर्व मंडळी आहात. आणि तुमच्याकडूनच आम्हाला त्या काळामध्ये कसा परमार्थ केला जायचा किंवा बन्सी बाबांचं परमार्थाच्या संबंधी कशी मतं होती, कशी नियम होते, हे आम्हाला तुम्हा लोकांकडूनच थोडं बहुत ऐकायला मिळतं. निष्कामता कशी असली पाहिजे परमार्थातली, ही जर पाहिजे असेल तर सद्गुरू वैकुंठवासी बन्सी बाबांकडे पाहिलं पाहिजे. निष्कामता हे साधूचं नाक आहे. आणि साधू का जर कामनायुक्त झाला तर नाक नसलेला म्हणजे नकटा साधू. लक्षात आलं? बाबांचे त्यांच्या प्रत्येक कीर्तनात काही शब्द ठरलेले असायचे, ते नेहमी बोलायचे. हात पसरी जिने ढिग त्याचे, असंही म्हणायचे. जुनी जाणती सगळी लोक तुम्हीच आम्हाला सांगत असता. आणि अजून काय म्हणायचे ते, लोकांनी आपल्याला वक्त म्हटलं तरी चालेल पण नकट म्हणू नये. लक्षात आलं? आता काय करावं, योगायोगाने आमचाही स्वभाव तसाच आहे. लक्षात आलं? त्या स्वभावामुळेच की काही इकडं घेऊन आले. मला वाटत होतं या स्वभावाचा त्याग करावा लागेल, अपरिचित ठिकाणी चाललो, उगीच शांती बाळगावी लागेल, पण तसं काही घडलं नाही. मला वाटतं ती बाबांची जी इच्छा असली पाहिजे. उगीच जर नसलेली शांती आपण आणली, लक्षात आलं का, नसलेली नाटकी शांती जर आपण आणली स्वभावाच्या विरोधी, तर बाबा म्हणतील नाही नाही तू काही योग्य दिसत नाहीस. स्पष्ट बोलणं हाच साधूचा काय असला पाहिजे, स्वभाव असला पाहिजे. ती स्पष्टता येते कधी येते, असा हात नाही केला तर येते. असा हात केला की मग म्हणावं लागतं अण्णा कधी आले, आप्पा तुम्ही काय करता, लक्षात आलं, दादा तुमचं काय चाललं. अरे दादा आमचेच अण्णा दादा लक्षात नाही राहिले आमच्या, तुम्हाला कुठं ध्यानात ठेव. आम्ही आमचेच विसरून गेलो. तेच सांगतात मी तुझा दूरचा चुलता आहे, दूरच राहा मग. लक्षात आलं का? आम्ही आमचेच विसरलो, कुठं लक्षात ठेवा, पण ते ठेवावे लागतात. कशासाठी, आम्हाला घ्यायचंच नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं काय करा. आम्ही ज्ञानेश्वरी लक्षात ठेवा का तुमचे नाव ध्यानात ठेवा. लक्षात आपण सगळेजण त्या देवाचे सेवक आहोत. आम्ही आमच्या पद्धतीनं करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीनं केली पाहिजे. आम्ही कीर्तन करतो म्हणून त्याचा अभिमानही आम्ही बाळगू नये. का करतो ते देवानंच आपल्याला करायचं सांगितलंय, शिकवलंय, प्रतिभा दिली म्हणून करतो. तसं तुम्ही सेवा केली त्याचा देखील अभिमान बाळगू नये. का सेवा केली, देवानं तुमच्यात सामर्थ्य दिलं म्हणून केली. लक्षात आलं का? कुणामध्ये धनाचं सामर्थ्य दिलेलं आहे म्हणून तो दान करू शकतो, कुणामध्ये सेवेचं बळ दिलेलं आहे म्हणून तो सेवा करू शकतो. अभिमान करण्याचं काही कारण नाही. देवाला अभिमान अजिबात आवडत तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देव बाकीच्या सगळ्या गोष्टी सहन करतो पण अहंकाराचा वारा न लागो राजस. रोज आपल्याला ही प्रार्थना काय करावी लागते, म्हणावी लागते. म्हणून आपापल्या प्रत्येकाला देवानं वेगवेगळे सामर्थ्य दिलेलं आहे. त्या सामर्थ्याचा उपयोग करून आपण देवाची काय करायची, सेवा करायची. हेच आपल्याला जुन्या जाणत्या सगळ्या साधू पुरुषांनी शिकवलेलं आहे. मी सांगत होतो या स्थळाचं आणि संस्थानाचं काय आहे, जुनं नातं आहे. आणि या निमित्तानं पुन्हा ते नव्यानं काय होत आहे, वृद्धिंगत होत आहे. मागच्या वर्षी तर आम्ही संस्थानाशी दुरान्वयाने संबंध नव्हता, तरी देखील योगीराज महाराजांनी आम्हाला बोलावलंच होतं. लक्षात आलं? मला वाटतं त्यांनी इकडं बोलावलं एकदा म्हणून की काय माऊली म्हटले की यात इतक्या लांबून यायचं कीर्तनाला, इकडे यावंच लागत होतं ना. शेनवडगावकर मंडळी इथं बसलेलो नसताना देखील येतच होतो की पूर्वीचा आहे संबंध. ज्ञानोबा इकडे घेऊन आले. तुमच्या सर्वांच्या कृपेनं आमच्याकडूनही त्या संस्थानाची चांगल्या रीतीने काय व्हावी, सेवा व्हावी, अशीच आम्ही तुमच्याकडून कृपादानाची काय करतो आहोत, इच्छा करतो आहोत. झालेली सेवा भगवान महादेवाच्या चरणी, सद्गुरू बन्सीबाबांच्या चरणी, संत पुरुषांच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
बोलिले मी कुर्डी वेळी वाकुडे क्षमा अपराध नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा अपराध महाराज तुका